अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्याला सुरुवात. मंत्री छगन भुजबळ, महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे उपस्थित. भुजबळ काय बोलणार याकडे लक्ष. अहमदनगरमध्ये ओबीसींच्या मेळाव्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त. 4 डीवायएसपी, 14 पोलीस निरीक्षक, 35 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसंच 300 कर्मचारी तैनात. आता आम्ही ओबीसीत गेलो, भुजबळांना स्थान नाही. भुजबळांच्या मराठा ओबीसी वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया. भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचं वाटोळं केलं. जरांगे पाटलांचा भुजबळांवर आरोप. राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम संपलं. कालपर्यंत 3 कोटी लोकांची माहिती संकलित. याच आठवड्यात राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकारला अहवाल देणार. पुणे शहरात 1000 महापालिका कर्मचाऱ्यांकडून जवळपास 13 लाख घरांचं सर्वेक्षण. काल रात्री उशिरा सर्वेक्षणाचं काम पूर्ण. गोंदियात अद्याप 4663 मराठा कुटुंबियांचा सर्वे शिल्लक, तर 3,08,000 कुटुंबियांचं सर्वेक्षण पूर्ण. आम्ही लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार. आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं महादेव जानकरांचं वक्तव्य. नागपुरातील रामटेकची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचं निश्चित. रामटेक जागेच्या उमेदवारीसाठी नरेश बर्वेंचं लॉबिंग सुरू. उमेदवारीसाठी दिल्लीत हायकमांडची भेट घेणार नरेश बर्वेंची माहिती. सोलापूरचे नेते रविकांत पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. उल्हासनगरात गोळीबार प्रकरणी आता आम आदमी पक्ष आक्रमक. परभणीत गोळीबाराच्या निषेधार्थ आंदोलन. आंदोलकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी.